नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्याच्या प्रकारामध्ये रचनेनुसार वाक्याचे प्रकार पाहिले होते. त्यामध्ये पहिलं केवल वाक्य हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो पाहणार आहोत. तर दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. मिश्र वाक्य कशाला म्हणतात की ज्यामध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते त्यालाच आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर म्हणजे एक वाक्य जे आहे हे मुख्य वाक्य असते आणि दुसरं वाक्य जे आहे हे गौण वाक्य असते. म्हणजे पहिल्या वाक्यावर दुसरं वाक्य हे अवलंबून असते त्यालाच आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. जसे की पाऊस आला तर, पाऊस आला तर पेरणी करतील. पाऊस आला तर पेरणी करतील. पण याच्यातलं पहिलं वाक्य कोणतं झालेलं आहे की पाऊस आला तर हे झालेलं आहे मुख्य वाक्य. कोणतं मुख्य वाक्य आहे? पाऊस आला तर. आणि त्याच्यावर अवलंबून म्हणजे पाऊस जर आला नाही तर पेरणी करणार नाही. म्हणजे या वाक्यावर पेरणी करतील हे वाक्य आहे. म्हणून हे जे आहे हे आहे गौण वाक्य आणि पाऊस आला तर हे आहे मुख्य वाक्य. म्हणजे याच्यामध्ये दोन वाक्य असतात. म्हणजे एकापेक्षा जास्त विधेय किंवा उद्देश असतात, परंतु एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. जसं की पाऊस आला तर पेरणी करतील. म्हणजे मुख्य वाक्य आहे पाऊस आला तर आणि गौण वाक्य आहे पेरणी करतील. अभ्यास केला तर आपण पास होऊ. म्हणजे यातलं मुख्य वाक्य कोणतं आहे? अभ्यास केला तर हे मुख्य वाक्य. आणि त्याच्यावर आधारित कोणतं आहे? आपण पास होऊ हे त्याच्यावर आधारित वाक्य आहे किंवा गौण वाक्य आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त उद्देश किंवा विधेय असतात आणि एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते, त्याच्यामध्ये एक मुख्य वाक्य असते आणि एक गौण वाक्य असते, त्यालाच आपण मिश्र वाक्य असे म्हणतो.